आणि इस्रायलमध्ये युद्धाचा भडका उडालाय। मात्र याचे चटके थेट महाराष्ट्रातील भंडाऱ्यात बसतायत। आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने भंडाऱ्यातील सामान्य जनता होरपळून निघते। गॅस एजन्सी समोर लांबच लांब रांगा लागल्या असून गॅस न मिळाल्याने ग्रामीण भागात पुन्हा एकदा चुली पेटल्या आहेत। पाहुयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। भंडाऱ्याच्या गॅस एजन्सी बाहेरील हे चित्र। पहाटे 4 वाजल्यापासून नागरिक सिलेंडरसाठी रांगेत उभे आहेत। तासनतास वाट पाहूनही गॅस मिळत नसल्याने ग्राहकांचा संयम सुटत चाललाय। युद्ध परदेशात सुरू आहे, पण इंधनाच्या टंचाईमुळे भंडाऱ्यातील स्वयंपाकघराचं बजेट कोलमडलंय। अनेक ठिकाणी गॅससाठी अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत। मी मुकेश गजबे, सातवण्यावरून 10 किलोमीटर अंतरावरून मी या गोडाऊन मध्ये आलेला आहे सिलेंडरसाठी। काल माझी मुलगी आणि माझे जावई वापस गेल्याच्या नंतर त्या लोकांनी मला सांगितलं की आज मिळणार आहे। मी 4 वाजेपासून या रांगेमध्ये असताना सुद्धा या प्रशासनाने ना बोर्ड लावलेला आहे ना काही केलेलं आहे। 8 वाजेच्या नंतर ह्या प्रशासनाचा म्हणजे या गोडाऊनचा मालक किंवा कोणी मजूर असेल तो आल्याच्या नंतर हे गोष्ट आम्हाला बोलू पाहिजे। नंतर पुरवठा अधिकाऱ्याला आम्ही माहिती दिली। पुरवठा अधिकाऱ्याने बी सुद्धा त्याची दखल घेतली नाही आणि त्यामुळे आम्ही हस्तगत होऊन आता सिलेंडर परत वापस घेऊन आपल्या गावाकडे चाललो आहोत। गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागातील चित्र पूर्णपणे बदलले। वर्षानुवर्ष बंद असलेल्या चुली पुन्हा धूर ओकू लागल्यात। पण या चुली पेटवण्यासाठी आता भंडाऱ्याच्या जंगलांवर कुऱ्हाड चालवली जाते। सध्याच्या परिस्थितीमध्ये LPG कमी असल्याच्या अशा अफवा पसरल्यामुळे काही लोक जंगलामध्ये जाऊन मोळ्या आणण्याचं आणि त्यांचं मोळ्यावर स्वयंपाक करण्याचं आणि घरी घरगुती जलतण म्हणून ते वापर करतात। तर अशी माहिती पडली आहे। काही व्हिडिओसुद्धा दिसून आलेले आहेत प्रसारमाध्यमातून। ते आम्ही लोकांना असं आवाहन करत आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात जंगलामध्ये वावर सुद्धा आहे आणि इंधन किंवा जलतण आणण्यासाठी जर कोणी गेले तर वन्य प्राणी वाघ, बिबट सारख्या अस्वलासारख्या प्राण्यांचा हल्ला होऊन त्यामध्ये मृत्यूसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसंच वन कायद्यानुसार जंगलामध्ये जाणे आणि जलतण किंवा काडी ज्या काड्या आहेत किंवा लाकडे आहेत ते आणणे हे गुन्हा आहे आणि त्यामुळे याप्रमाणे याच्यामध्ये जर काही कोणी असं आढळून आलं तर वन कायद्याप्रमाणे निश्चितच आम्ही त्यावर ॲक्शन घेऊ, कायदेशीर कारवाई करू आणि लोकांना असं आवाहन करत आहोत आम्ही की शक्यतोवर जंगलामध्ये जाऊ नये, गाड्या आणू नये। पर्यायी व्यवस्था आपण LPGच्या माध्यमातून शासन करतच आहेत। ते कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये। निश्चितच LPGच्या बाबतीमध्ये सरकार पावले उचलतील आणि लोकांना सुविधाजनक LPG पुरवठा करण्याचे येईल असं। डोक्यावर लाकडाच्या मोळ्या वाहून नेणाऱ्या या महिला पर्यावरणाच्या ऱ्हासाची साक्ष देत आहेत। प्रदूषण मुक्तीच्या गप्पा एका बाजूला आणि दुसरीकडे इंधनाच्या अभावामुळे होणारी ही वृक्षतोड हे भीषण वास्तव समोर आलंय।